नमस्कार, मी विशाल. मनी टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे आर्थिक सुरक्षितता. आपली असलेली ठेव, असलेली पुंजी कशी सुरक्षित करता येईल किंवा इतरही अनेक पर्याय आहेत ज्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत गुंतवणूक सल्लागार अर्चना भिंगारडे मॅडम. आपला IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. मला असं वाटतं की काहींना हा विषय माहिती असतो, काहींना नसतो, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांना जास्तीत जास्त आपण याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि बरेचसे प्रश्न येतील या विषयाला घेऊन. पण त्यापूर्वी मला सगळ्या दर्शकांना अपील करायचं आहे की या विषयाला घेऊन आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. आपण चर्चेला सुरुवात करूयात. अगदी बेसिक म्हणजे आजची वन लाईन की आर्थिक सुरक्षितता म्हणजे काय. आपण जी काही मेहनत करतो आणि आपण जी काही गुंतवणूक करतो ती काही ठराविक गोष्टींसाठी करत असतो. उदाहरणार्थ मी समजा माझ्या रिटायरमेंटसाठी पैसे बाजूला करत असेन किंवा माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, आणि अशा वेळेला काही आपण खबरदारी न घेतल्यामुळे ती गुंतवणूक मोडायला लागते आणि ती दुसरीकडे वापरायला लागते. तशी कुठली पाळी येऊ नये म्हणून सुरक्षिततेची काही उपाययोजना असते. म्हणजे थोडक्यामध्ये काही इन्शुरन्स प्रोटेक्शन्स असतात ज्यामुळे आपली गुंतवणूक सुरक्षित राहू शकते. त्याच कारणासाठी वापरली जाऊ शकते, दुसऱ्या कशासाठीही अचानकपणे काढायची वेळ येत नाही. अशी खबरदारी घेणं म्हणजेच आर्थिक सुरक्षितता करणे. आपल्याकडे पहिला फोन आलेला आहे जळगाववरनं. अशोक राजे आपल्या बरोबर आहेत. अशोक राजे, आपला प्रश्न विचारा. बोला अशोक राजे. हो, हॅलो. तो मी थोडा केबल व्यावसायिक आहे. हा, मी छोटा केबल व्यावसायिक असून हा, आणि माझ्या भविष्याची गुंतवणूक एक चांगल्या ठिकाणी व्हायला पाहिजे. हा, तर मग आमची वसुली महिन्याची असते, मग कुठे गुंतवणूक करावी एक आम्हाला चांगलं सल्ला पाहिजे. आणि माझी मुलगी छोटी असून मुलीचं भविष्य आणि एक माझ्या स्वतःच्या भविष्यासाठी मला चांगलं व्यवसाय सांगा. किंवा मला व्यवसाय आहे आणि मला आता 60 वर्षानंतर पेन्शन भेटू शकत नाही, तर मग गुंतवणूक कशी करावी काय त्यांचा ओव्हरऑलच प्रश्न आहे खरं सांगायचं म्हणजे. ते केबल व्यावसायिक आहेत. दुसरा त्यांचा मुद्दा आहे की त्यांच्या मुली करता आणि त्यांच्या करता भविष्यातली गुंतवणूक. म्हणजे आज गुंतवणूक हा तर आपला विषय नाही, पण इन्शुरन्स. मग आता बेसिकली जेव्हा माणसाची जबाबदारी वाढते, एखादं मूल असतं, लग्न झालेलं आहे, त्यावेळेला कुटुंबाचा आपल्यावरती भार असतो, आपली जबाबदारी आहे, त्यावेळेला प्रथम असतं की आपण आपला पुरेसा विमा काढणं. आणि तो विमा म्हणजे प्युअर, म्हणजे शुद्ध इन्शुरन्स, शुद्ध आयुर्विमा, ज्याच्यामध्ये जर आपल्याला काही झालं तर ते पैसे परत मिळतात. कारण हा विमा सगळ्यात स्वस्त असतो आणि तोच खरा पूर्ण करतो आपली जी रिक्वायरमेंट असते, गरज असते ती. तर ह्यानी प्रथम तर स्वतःचा विमा काढला पाहिजे. जो तुमचा विमा असेल, साधारणपणे तुमची जी लोन्स प्लस मुलांची जबाबदारी प्लस घर चालण्यासाठी जेवढा खर्च आपला रेग्युलरली येईल तेवढी पुंजी, हे तिन्ही गोष्टी एकत्र करून जे 50 ते 60 लाख साधारणपणे एखाद्या व्यक्तीला लागतात तेवढा विमा करणं आवश्यक आहे. पण आणि जर 30 वर्षाच्या व्यक्तीसाठी असा विमा काढला तर साधारणपणे 6 ते 8 हजार वर्षाचा खर्च एवढाच असतो 1 करोडसाठी. म्हणजे 50 लाखासाठी अजून कमी असतो. पण तो तेवढा विमा काढल्यानंतर मग तुम्ही बाकीची गुंतवणूक करायला घ्या. ते न करता गुंतवणूक करायला घेतली तर ती गुंतवणूक पूर्ण करण्यासाठी जर आपण राहिलो नाही तर फॅमिलीचे सगळे जे स्वप्न आहेत ती भंग होऊ शकतात. बरोबर. हे तर आपण आयुर्विम्याबद्दल बोललो, पण इतरही असे काही बाकीचे पर्याय असू शकतात का स्वतःला सुरक्षित करून घेण्याचे? ते कोणते असू शकतात? आयुर्विमा हा एक पहिला झाला. दुसरी गोष्ट असते की नॉर्मली हल्ली बरीचशी जागरूकता असल्यामुळे लोक आरोग्य विमा तर काढतात. काही जण काढत नाहीत कारण त्यांची कंपनी त्यांना कव्हर करत असते की कंपनीचा विमा आहे त्याच्यामुळे मला काही गरज नाही. पण आता थोडीशी लॉयल्टी हा प्रकार कमी झाल्यामुळे लोक जरा चान्स मिळाला की दुसऱ्या कंपनीमध्ये जातात. आता माझ्याकडेच एक केस होती की त्या व्यक्ती खूप मोठ्या पदावरती होती आणि जेव्हा त्यांनी असं कंपनी स्विच ओव्हर केली, नवीन कंपनीमध्ये जॉईन झाले, तेवढ्या पिरियडमध्ये नेमका त्यांना हार्ट अटॅक आला. आणि नवीन कंपनी असल्यामुळे त्यांचा आरोग्य विमा दुसऱ्या कंपनीमध्ये चालू झाला नव्हता. अशा वेळेला त्यांनी जी पुंजी तयार केली होती मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी ती त्यांना वापरायला लागली स्वतःच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी. त्यामुळे जरी तुमच्याकडे कंपनीकडून देण्यात येणारा आरोग्य विमा असला
तरी देखील तुम्ही स्वतः देखील वेगळा काढणं आवश्यक असतं. पर्सनल मेडिक्लेम असणं फार आवश्यक आहे. परफेक्ट. अगदी. आपण पुढला फोन घेऊया. सोलापूरवरनं विकास धेंडे आपल्या बरोबर आहेत. विकासजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, माझा प्रश्न असा आहे हं. की ते माझ्याकडून इन्शुरन्स मी वर्ष झालं इन्शुरन्स भरतोय हा. LIC चा. हा मग काय होतंय माहितीये का की माझ्याकडून टॅक्स घेतला जातोय तिथे बँकेमध्ये. बर, टॅक्स घेतला जातो आपल्याकडे. हा, टॅक्स घेतला जातोय इन्शुरन्सचा. ओके, इन्शुरन्सचा टॅक्स त्यांच्याकडे हो, इन्शुरन्स प्रीमियम वरती सर्व्हिस टॅक्स हा लागू असतो, त्याच्यामुळे तो टॅक्स घेतला जातोच. अच्छा अच्छा. आपल्या मालमत्तेची ही सुरक्षितता हा एक मोठा विषय, त्याविषयी जरा सांगा ना आपण. आपली मालमत्ता म्हणजे आपली गाडी, आपलं घर. हं. नॉर्मली गाडीचा विमा हा सगळीच जण घेतात. गाडी घेतली की विमा घेतला जातोच, कारण ते कायद्याने कंपल्सरी आहे. पण आपण निग्लेक्ट करतो किंवा आपण ज्या गोष्टींकडे बघत नाही ती असते की घराचा विमा. पण आताच तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये केवढी प्रचंड आग लागली किंवा नेपाळमध्ये जो भूकंप झाला, त्यामुळे जी मालमत्तेची हानी झाली, अशा वेळेला लोकांना घर सोडून रस्त्यावरती यायला लागला आपला जीव वाचवण्यासाठी. बरोबर. आणि परत जाऊन या घराची उभारणी करायची. आपण ज्या सगळ्या वस्तू घेतल्या होत्या, पैसा जमवून त्या वस्तू परत घ्यायचा, म्हणजे केवढं नुकसान होतं, आर्थिक नुकसान. त्याच्यासाठी आपण घराचा विमा काढणं हे आवश्यक असतं. अगदी. पण आपल्याला असं वाटतं अरे घराचीच किंमत एवढी आहे, मग याचा इन्शुरन्स केवढा महाग असेल. पण ही गैरसमज आहे की जरी तुमचं घर कोटी रुपयाचं असलं तरी इन्शुरन्स तुमच्या कोटी रुपयाच्या घरावरती पकडला नाही जात. ते पकडताना तुमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट, म्हणजे हेच जर घर ह्याला नुकसान झालं तर त्याच ठिकाणी बांधायला किती खर्च येईल, अच्छा, त्या खर्चाच्या काही पर्सेंटेज म्हणून तुमचा प्रीमियम घेतला जातो. हा प्रीमियम हा देखील कितीतरी स्वस्त असतो, म्हणजे 3-4 हजारामध्ये एक चांगलं 40-50 लाखाचं घर कव्हर होत असतं. पण कदाचित आपल्याकडे जागरूकता नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे ते काढले जात नाही आहेत. तर खूप आवश्यक आहे. मी तुमच्याबरोबर एक उदाहरण शेअर करीन. माझेच एक क्लायंट होते, त्यांच्याकडे मी गेले होते. नंतर परत 6 महिन्यांनी व्हिजिट केली, तेव्हा त्यांनी घर परत पहिल्यांदा बनवलंच होतं. परत गेले तर पूर्ण डेकोर चेंज होतं. तर म्हटलं काय तुम्ही परत बनवलात आता एवढ्यात? तर मग त्यांनी मला सांगितलं की त्यांचा फ्रीजचा कॉम्प्रेसर बस झाला घरामध्ये. विच यू कॅन तुम्ही कधी असा विश्वास पण ठेवू शकत नाहीत की अशी गोष्ट घडू असं होऊ शकतं, विचार करतही नाही आणि आपण. त्याच्यामध्ये त्यांच्या घरामधले किचन मधलं फक्त 15 लिटरचा तेलाचा डब्बा आणि गॅसचं सिलेंडर सोडून इवन त्यांचा किचन प्लॅटफॉर्मला देखील तडा गेला, सगळं नुकसान झालं. अरे बापरे. मग अशा वेळेला जर इन्शुरन्स असता घराचा तर त्यांना काही प्रमाणात तरी नुकसान भरपाई झालीच असती, ती मदत मिळू शकली असती, मदत मिळू शकली असती. अशा वेळेला काय होतं, आपण जी पुंजी ठेवलेली आहे कुठल्या गोष्टीसाठी ती काढून आपल्याला आता रेनोव्हेट करताना खर्च तर आलाच. मग अशा वेळेला आपल्याला काहीतरी पैसे FDs ब्रेक करून ते काम करायला लागतं. त्यामुळे थोड्याशा पैशामध्ये आपण ह्या गोष्टी सुरक्षित ठेवू शकतो, आपली संपत्ती सुरक्षित ठेवू शकतो. म्हणजे होम इन्शुरन्स फार महत्वाचा आहे. आपण पुढला फोन घेऊयात. इस्लामपूरवरनं जयकर पाटील आपल्या सोबत आहेत. जयकरजी, आपला प्रश्न विचारा. जयकरजी, पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हा, ठीक आहे, कमी केलाय. हा तर काय झालंय की आमच्या घरी म्हणजे जरा कुटुंब ह्याच्यामुळं की आम्ही पैसे 1-2 ठिकाणी गुंतवलेत. म्हणजे सिट्रस, एक तुमचं समृद्ध जीवन आणि काय काय आहे, 4 ठिकाणी जवळ आमचं 1 लाख रुपये अडकतात. बर तर ते आता जो थोड्या वेळेपूर्वी तुमच्याच ह्याच्यावर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना. जयकरजी, हा विषय जो आहे या विषयाशी निगडीत नाहीये, माफ करा, आपला प्रश्न आम्ही घेऊ शकत नाही. आपण पुढला फोन घेऊयात. मुंबईवरनं हिमांशू कोरे आपल्या बरोबर आहेत. हिमांशूजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी हिमांशू कोरे बोलतोय विरारून. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे की आयुर्विमा सिलेक्ट करताना त्याची मॅच्युरिटीची म्हणजे मॅक्सिमम टर्म किती असावं, म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष किती, म्हणजे त्या कोणत्या बेसिसवरती सिलेक्ट करायचं असं? खूप चांगला प्रश्न आहे पहिलं तर, कारण हा नॉर्मली विचारत नाहीत. इकडे बघा, आपल्याला आयुर्विमा आपण कशासाठी करतोय की जोपर्यंत माझी जबाबदारी आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे, तोपर्यंत माझे प्रश्न सुटले पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमची जबाबदारी पुढची 20 वर्ष असेल तर 20 वर्षापर्यंत आयुर्विमा घेणं ठीक आहे. त्याच्या पलीकडे घ्यायची तशी गरज नाही आपल्याला,
कारण वी डोंट वॉन्ट टू मेक मनी आउट ऑफ इट. आता 70 वर्षापर्यंत 75 वर्षापर्यंत देखील आयुर्विमा दिला जातो, पण जेवढा तुम्ही मोठा विमा काढाल तेवढा तुमचा प्रीमियम जास्त असतो, जेवढा कमी मुदतीचा काढाल तेवढा प्रीमियम कमी असतो. त्यामुळे मी असं सजेस्ट करीन की जेवढी आवश्यकता आहे, जितक्या वर्षापर्यंत आपली जबाबदारी आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे, तोपर्यंत आपण आयुर्विमा काढणं आवश्यक आहे. म्हणजे 55-60 नॉर्मली तोपर्यंत आपण अर्निंग असतो, पैसे कमवत असतो, तोपर्यंत आपण काढला तरी पुरेसा आहे. आपण पुढला फोन घेऊयात. आपल्याबरोबर अविनाश कुलकर्णी आहेत. त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचे. अविनाशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हॅलो सर, माझा प्रश्न खरं म्हणजे मॅडमशी संबंधित नव्हता. मी फोन लगेच बंद केला. मला राजेश तांबेंचा नंबर हवा होता सर. माफ करा अविनाशजी, खरं तर हा विषय अगदी वेगळा आहे. आपण बघतोय की गुंतवणूक या विषयाला घेऊन, आर्थिक सुरक्षितता या विषयाला घेऊन आपण बोलतोय आज टॉक टाइम मध्ये. याबद्दल अनेक प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण मनी टॉक टाइम मध्ये आर्थिक सुरक्षितता या विषयाला घेऊन चर्चा करतोय. अर्चना भिंगारडे आपल्याबरोबर आहेत, गुंतवणूक सल्लागार, त्यांच्याशी आपण बोलतोय. मला आपल्याकडनं हे जाणून घ्यायचं होतं, बऱ्याच वेळेस गल्लत होते, म्हणजे इव्हन मी माझ्यापासून सांगतो, दर्शक म्हणून मी आता विचारतो तुम्हाला, पण हेल्थ इन्शुरन्स आणि ॲक्सिडेंट इन्शुरन्स यात बऱ्याच वेळेस फरक कळत नाही. काय तो फरक? ॲक्सिडेंट इन्शुरन्स जसं नाव सांगतं, अपघात झाला. अपघात म्हणजे अशी गरज नाही आहे की तुम्हाला गाडीने ठोकलं आहे. तुम्ही घरामध्ये देखील पाय घसरून पडलात तरी देखील तो अपघातच होतो. आणि तुमचं वय काय आहे किंवा कशावरतीही तुम्हाला होणारी दुखापत जी असते किंवा काय म्हणायचं अपंगत्व जे आहे ते 2 प्रकारे असतं, की परमनंट कायमचं अपंगत्व किंवा तात्पुरतं अपंगत्व. ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपल्याला आर्थिक नुकसान तर होतं. जर आपल्याला परमनंट अपंगत्व आलं, कायमचं अपंगत्व आलं, तर आपल्याला पुढे मिळणारं जे इन्कम आहे ते मिळवायचे पण चान्सेस राहत नाही. बरोबर. अशा वेळेला तुमचा आरोग्य विमा तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च देणार, पण तुमचं नुकसान जे आहे, पुढचं येणारं इन्कम बंद होणार आहे, त्याच्यासाठी तो विमा पैसे देत नाही. म्हणून आपण अपघात विमा घेतला असेल तर आपल्याला एक लमसम अमाऊंट, जी पुंजी आपण पुढच्या आयुष्यासाठी वापरू शकतो अशी मिळते ती त्याच्यामध्ये. हो, ती तशी मिळते, डिपेंडिंग अपॉन की कुठल्या प्रकारचं तुमचा अवयव निकामी झाला आहे. कळलं ना, म्हणजे मी काय म्हणते ते त्याच्यावरती अवलंबून असतं. तुम्हाला 100% मिळतात, 50% मिळतात, 30% मिळतात. अंगठा गेला तर वेगळे पर्सेंटेज, हात गेला तर वेगळे पर्सेंटेज, असं सगळे पर्सेंटेजेस वेगळे असतात, पण त्याच्यामुळे नुकसान भरपाई मिळते. दुसरं एक असतं की जर टेम्पररी म्हणजे तात्पुरतं जर अपंगत्व आलं, तुमचा हात फ्रॅक्चरमध्ये आणि तुम्ही घरी बसलात आणि यू आर अन अर्निंग मेंबर, ऑफिसला न गेल्यामुळे सॅलरी येत नाही आहे, कदाचित तुमची सुट्टी संपल्यामुळे, अशा वेळेला घर चालवण्यासाठी पैशाची गरज असते. तुम्हाला दर आठवड्याला 5 ते 15,000 रक्कम, डिपेंडिंग तुमचं इन्कम किती आहे तेवढी इन्शुरन्स कंपनी तुम्ही पूर्णपणे बरे झाल्यानंतर देते. म्हणजे खूप याच्यात खरं तर जाणून घेण्यासारखं आहे. आपण पुढला फोन घेऊयात. मला आणखीन या मुद्द्याला घेऊन आपल्याला प्रश्न विचारायचे. पंढरपूरवरनं वैभव खांदारे आपल्या सोबत आहेत. वैभवजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हा, बोला. आपला जो विमा उतरतो आपण सुरक्षितता, खाजगी कंपन्यांचा उतरलेला चांगला आहे का LIC मार्फत उतरलेला फायदेशीर आहे किंवा सुरक्षित आहे? तो काय आपण सजेस्ट करायला? त्याच्यामध्ये फायदा असा नसतोच. बेसिकली जो विमा उतरवलाय, जर गरज पडली म्हणजे अशी वेळ आली तर कंपनी पैसे देते की नाही हा असतो. तर कसं आहे, कंपनी जर प्रायव्हेट असेल, पब्लिक असेल, तरी देखील त्यांच्यावरती अंकुश असतो IRDAचा. त्याच्यामुळे कुठल्याही कंपनीकडून तुम्ही विमा घेतलात तरी तुमचा विम्याचा क्लेम जो आहे तो मिळणार. पुढला फोन आपण घेऊया. जळगाववरनं कीर्तिकुमार चौक आपल्या बरोबर आहेत. कीर्तिकुमारजी, आपला प्रश्न विचारा. हा, कीर्तिकुमारजी, पहिले जर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हो हो. हॅलो. हा, बोला. माझा असा प्रश्न आहे, मी आता रिटायर झालेलो आहे. हॅलो. हा, बोला बोला. माझ्याकडे येणाऱ्या रकमेमध्ये किती मुलांच्या नावाने आणि किती पत्नीच्या नावाने आणि किती माझ्या नावाने गुंतवली, म्हणजे मी साधारण इन्कम टॅक्स भरावं लागणार नाही बुवा मला, असं
सांगा मला. कीर्ती कुमारजी, खरं तर आपला जो प्रश्न आपला आजच्या विषयाशी निगडीत नाहीये. माफ करा, आपण पुढला प्रश्न घेऊयात. सांगलीवरनं मनोज म्हस्के आपल्या बरोबर आहेत. मनोजजी, आपला प्रश्न विचारा. हा सर. हा, मला मॅडमना विचारायचं आहे की गुंतवणूक करायची आहे आपल्याला, ठीक आहे, परंतु ती नेमकी LIC बँक प्रायव्हेट मध्ये केली तरी चालेल, आणि प्रायव्हेट मध्ये जर केली तर मग सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय विचार केला पाहिजे? साधारण किती गुंतवणूक केली म्हणजे LIC किंवा या सगळ्याच्या मध्ये असली पाहिजे जर इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण विचार केला तर? बेसिकली इन्शुरन्स हा गुंतवणुकीसाठी नसतोच खरं म्हटलं तर, पण जनसामान्य इन्शुरन्स म्हणजे गुंतवणूक ह्याच ह्यानी बघतात. तुमचे जी आयुष्यातली उद्दिष्ट त्या गुंतवणुकीने पुरी जेवढी होऊ शकतात तेवढी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. म्हणजे मला हा प्रश्न असा केस टू केस असतं. तुमची गरज वेगळी असेल, दुसऱ्याची गरज वेगळी असेल, तर आपल्या गरजेप्रमाणे ती गुंतवणूक जर तेव्हा पैसे देणार असेल, तेवढी व्हॅल्यू, जशा किमती वाढतील तेवढी ती व्हॅल्यू गुंतवणुकीची मिळणार असेल तर हरकत नाहीये करायला काहीच हरकत नाही. पण प्रायव्हेट मध्ये करताना थोडा धोका असतो ना, म्हणून आपण शक्यतो इतर गोष्टींचा विचार करणं कधी सोयीस्कर ठरेल असं मला वाटतं. बरोबर आहे. बरोबर. आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाली का ब्रेकची एक ब्रेक घेणार आहोत आपण. ब्रेक घेऊन पुन्हा एकदा आपण या विषयाला घेऊन चर्चा करूयात. आपल्या प्रश्नांची मी वाट बघतोय. पहा फक्त IBN लोकमत. आर्थिक सुरक्षितता या विषयाला घेऊन आज आपण टॉक टाइम मध्ये चर्चा करतोय. मॅडम, बऱ्याच वेळेस लोक अनभिज्ञ असतात, खास करून हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स तो केव्हा काढला पाहिजे या. आणि दुसरा मुद्दा की गंभीर आजाराशी निगडीत सुद्धा इन्शुरन्स आहेत, त्याबद्दलही जरा सांगा. हो, जरूर. टर्म इन्शुरन्स जेव्हा तुम्ही कुटुंबाची जबाबदारी घ्यायला लागता तेव्हा काढणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ 25 वर्षाचा एक युवक नोकरीला लागला आणि तो कुटुंबाची जबाबदारी घेतोय, तर त्याचं इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. पण त्याच्यावरती काहीही म्हणजे कुटुंब अवलंबून नाही तर करायची गरज नाही आहे. पण अपघात विमा हे 3 महिन्याच्या बाळापासून आपण काढू शकतो. सॉरी, कुठला बोलले मी? आरोग्य विमा. हा, आरोग्य विमा हा 3 महिन्याच्या बाळापासून देखील आपण काढू शकतो. कारण आता बाहेरचं खाणं, स्ट्रेस ह्याच्यामुळे अक्षरशः 14-15 वर्षाच्या मुलांना देखील 95% ब्लॉकेज येऊन अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी झाल्याच्या केसेस मी बघितलेल्या आहेत. आणि आपण कधी विचारही करत नाही की लहान मुलांचा कशाला गरज आहे, चांगली धडधाकट असतात मुलं, म्हणजे लहानपणी काही होणार नाही, नॉर्मली म्हातारा झाल्यानंतर आजार होतात, त्यामुळे तेव्हा आरोग्य विमा घेतला पाहिजे असं डोक्यात असतं. त्यामुळे लोक अगदी 50-60 वर्षापर्यंत देखील थांबतात आणि बऱ्याचदा कंपनी त्यांना विमा नाकारतात. कारण सरळ आता 50-60 झालं की काहीतरी क्लेम येणारच ना त्याच्यामध्ये. ऑफकोर्स काही कंपनी देतात देखील. अगदी गंभीर आजाराशी निगडीत देखील विमा आहेत, ते कोणते? गंभीर आजार म्हणजे उदाहरणार्थ कॅन्सर, अल्झायमर असे जे आजार आहेत त्याच्यामध्ये ऑफकोर्स तुमच्याकडे आरोग्य विमा असेल तर तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च मिळतो. पण कॅन्सरसारखा आजार झाला तर अशा वेळेला हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर देखील बरेच महिने आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला लागते किंवा आपण कामावरती जात नाही, तेवढं जे आर्थिक नुकसान होतं, आपल्याला एका मदतनीसाची गरज लागते. अशा वेळेला एक भरपूर मोठ्या पुंजीची गरज असते. तुम्हाला हा जो क्रिटिकल इन्शुरन्स आहे म्हणजे गंभीर आजाराचा जो विमा आहे, अशा वेळेला एक लमसम अमाऊंट देते. तुम्हाला हॉस्पिटलची बिलं विचारत नाही, किती खर्च झाला आहे हे विचारत नाही, काही नाही. तुम्हाला तो आजार झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही काही ठराविक मुदत आहात म्हणजे आपण वी आर सर्वायव्हिंग, तर तुम्हाला ती रक्कम एक रकमी दिली जाते. 10 लाख, 15 लाख, 20 लाख जेवढाचा तुम्ही काढला असाल तेवढा. त्याच्यामुळे आरोग्य विमा हा वेगळा असतो आणि क्रिटिकल इन्शुरन्स हा वेगळा असतो. क्रिटिकल इन्शुरन्समध्ये जवळजवळ 33-35 प्रकारचे गंभीर आजार ज्याची आपल्याला नावं पण माहिती नाही आहेत, ते सगळे तिकडे समाविष्ट असतात. धन्यवाद आजच्या या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. मला असं वाटतं या चर्चेनंतर आम्ही सगळ्यांनीच आता विचार करायला सुरुवात केलेली की आपण सगळ्या बाजूने सुरक्षित असणं फार आवश्यक आहे. धन्यवाद या चर्चेबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल. यानंतर आज टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि पुढल्या टॉक टाइम मध्ये भेटूयात नवीन विषयासह. पहा फक्त IBN लोकमत.